सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यानंतर सीना नदीला पूर आला आणि सीना नदीचा आता पूर ओसरल्यानंतर जे चित्र आहे ते सोलापूर विजापूर जो महामार्ग आहे त्याचं हे चित्र विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण नदी आहे ती 3 किलोमीटर पर्यंत पसरली होती आणि याच विजापूर आणि सोलापूर जो महामार्ग आहे त्यावर 10 ते 12 फुटापर्यंत पाणी होतं। मात्र आता हे पाणी ओसरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण सध्या पाहू शकतो की सीना नदीचा जो प्रवाह आहे मोठ्या प्रमाणावर वाहताना या ठिकाणी दिसत आहे। विदारक चित्र आहे, पूर्ण शेती आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपलं चित्र आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक जे सीना नदी काठचे गाव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला होता। सुमारे हजारो हेक्टर जी शेती आहे ती पाण्याखाली गेली होती आणि काही गावातील नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरितही करावे लागले होते। त्यामुळे कुठेतरी सीना नदीच्या काठचा जो एरिया आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्याला मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागला होता। आणि आपण पाहू शकतो झालेलं जे पात्र आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण गेल्या 3 दिवसापासून या सीना नदीचा जो विजापूर सोलापूर महामार्ग आहे तो बंद अवस्थेत होता। आणि आपण आता पाहू शकतो की सध्या तरी प्रशासनाकडून दक्षता म्हणून या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थोडी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र असं असलं तरी पूर्ण क्षमतेने ही वाहतूक अद्यापही सुरू झालेली नाही आहे। त्यामुळे आता सोलापूरवरून विजापूरकडे जी जाणारी वाहतूक आहे गेल्या 40 तासापासून बंद अवस्थेत आहे आणि सकाळपासून सोलापूर शहर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे या सीना नदीच्या पात्रात सुमारे 1 लाख क्युसेकचा इतका पाण्याचा विसर्ग सध्या वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कॅमेरामन नागेश राशीनकर सह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, दक्षिण सोलापूर।